ब्रेकनंतर आपलं स्वागत. थेट जाऊयात. मनोज जरांगे हे सध्या मराठा आंदोलकांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. याच क्षणाची गेल्या कित्येक तासांपासून मराठा आंदोलक वाट बघत होते. त्यांना मनोज जरांगे यांची भेट घ्यायची होती. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलकांमध्ये, या मोर्चेकऱ्यांमध्ये खूप मोठा उत्साह सध्या पाहायला मिळतो. त्यासोबतच मंत्री दीपक केसरकर देखील उपस्थित आहेत. काल दीपक केसरकरांनी मनोज जरांगे यांच्यासोबत बातचीत केली. सरकारचा अध्यादेश त्यांना दाखवला आणि या अध्यादेशानंतरच मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा, आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय आणि मराठा आंदोलकांमध्ये सध्या एकच उत्साह दिसून येतो. प्रचंड गर्दी इकडे मराठा बांधवांची आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकालाच मनोज जरांगे यांचं अभिनंदन करायचंय, त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत, त्यांना धन्यवाद म्हणायचे आणि त्यासाठी सध्या मराठांची इकडे प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडणार आहेत. त्यासोबतच अध्यादेशाचा फायनल ड्राफ्ट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं. कृष्णा केंडे आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील. कृष्णा, मराठा मोर्चेकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती, मनोज जरांगे बाहेर आलेले.